आई रेणुकादेवी भक्तांनो, श्री कुलस्वामिनी आई रेणुका मातेच्या गायत्री मंत्राचा नित्य नेमानं जप केल्यास आपल्या सगळ्या प्रकारच्या सर्व इच्छा, स्वप्न आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. हा गायत्री मंत्र जो आहे, हा गायत्री मंत्र खूप शक्तिशाली असून या मंत्रामध्ये एवढे सामर्थ्य आहे की व्यक्तीची सगळ्या प्रकारची संकटं, दुःख, अडचणी दूर होऊन जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते. हा गायत्री मंत्र दररोज नित्य नियमानं जपल्यास कुटुंबामध्ये सुख शांती राहते, सगळ्या प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील नकारात्मक शक्ती, दुष्ट शक्ती नष्ट होते. श्री रेणुकादेवी भक्तांनो, हा मंत्र रेणुका देवीला समर्पित असल्यामुळे या मंत्राचा श्रद्धेने आईवर पूर्ण विश्वास ठेवून जप केल्यास आई कुलस्वामिनीची विशेष कृपा प्राप्त होते. या मंत्राच्या नित्य जपानं आर्थिक प्रश्न दूर होतात, घरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने पैसा येऊ लागतो, ऐश्वर्य प्राप्तीचा योग देणारा असा हा शक्तिशाली मंत्र आहे. धन, संपत्ती, पैसा सर्व काही देणारा असा हा तेजस्वी मंत्र आहे. सोबतच व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये, व्यवसायात लक्षणीय अशी वाढ होते, व्यवसायात भरभराट येऊ लागते. तसेच ज्यांची लग्न जमण्यासाठी अडचणी येतात त्यांनी या मंत्राचा जप केल्यास विवाहाचे उत्तम असे योग जुळून येऊ शकतात. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि सोबतच या मंत्राचा जप तुम्ही करत असाल तर नक्की तुम्हाला नोकरीमध्ये यश प्राप्त होऊ शकते. तसेच संतान प्राप्तीसाठीही हा मंत्रजप अत्यंत फलदायी आहे असा मानला जातो. श्री रेणुकादेवी भक्तांनो, आई रेणुका मातेचा हा मंत्र श्रद्धेने जपा, आईवर पूर्ण विश्वास ठेवून जपा, किंवा मंत्र जपण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर मनोभावे ऐका. नक्कीच तुम्हाला या मंत्राचे सकारात्मक परिणाम होताना दिसतील. हा मंत्र जपताना सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो जपण्याचा प्रयत्न करा. आर्थिक प्रश्न, धन, संपत्ती, ऐश्वर्यासाठी जर तुम्ही आई रेणुका मातेचा हा गायत्री मंत्र जपत असाल किंवा समोर एखादी मोठी अडचण वा संकट असेल तर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो जास्तीत जास्त 11 माळी करण्याचा प्रयत्न करा आणि जर वेळ नसेल तर कमीत कमी 108 वेळा म्हणजेच 1 माळ तरी नक्की या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. मंत्र जप करताना मन शांत ठेवायचे, डोळे बंद करायचे. आई रेणुका मातेची मानस प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून या मंत्राचा जप केल्यास फलप्राप्ती लवकर मिळते. फक्त विश्वासाने जपा, श्रद्धेने जपा आणि मनोभावे ऐका. या मंत्राचे फळ हे नक्कीच मिळते अशी मान्यता आहे, कारण आई रेणुका देवी आपल्या भक्तांना रित्या हाताने कधीही परत पाठवत नाही. त्यामुळं श्रद्धेने जपा, विश्वासाने जपा, परिणाम हा तुम्हाला नक्कीच दिसेल. तर श्री रेणुका माता भक्तांनो, चला पुढील काही मिनिटे आपणही या दिव्य आणि शक्तिशाली अशा मंत्राचा काही मिनिटे जप करूया. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताय धीमहि
तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि
तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्। ॐ महापार्वतेय विद्महे परशुराममाताय धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात्।